सोलापूरमध्ये आल्यापासून या मंदिराबद्दल खूप ऐकलं होतं आणि आज शेवटी इथे येण्याची संधी मिळालीच. म्हणून आज सकाळी लवकर आवरून आम्ही निघालो मंदिराकडे. मंदिराजवळ पोहोचताच तिथली गडबड, प्रसादाची दुकानं आणि भक्तांची वर्दळ दिसू लागली आणि मग आम्ही मंदिर परिसरात प्रवेश केला. समोर दिसत होतं हे मंदिर. तलावाच्या मध्यभागी असलेलं हे मंदिर प्रत्यक्षात खूपच सुंदर आहे. दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ परिसरात फिरलो. इथला नजारा आणि शांत वातावरण खूप आवडलं. काही वेळ फक्त हे सगळं बघतच बसावंसं वाटत होतं. अशा ठिकाणी वेळ कसा निघून जातो कळतच नाही. आणि मग ठरवलं आता तलावाचा अनुभव जवळून घ्यायचा. म्हणून आम्ही बोटिंग करायला निघालो. तलावातून मंदिर आणखीनच सुंदर दिसत होतं आणि बोटिंग करताना खूपच मजा केली. आमचा पुढचा प्लॅन होता भुईकोट किल्ला पाहायचा. म्हणून आम्ही तिकडे निघालो. पण तिथे एका काकाने सांगितलं की किल्ला 4 नंतर उघडतो. मग थोडा प्लॅन बदलला. नाश्ता करताना विचार करत होतो की आता सोलापूरमध्ये अजून कुठे जाता येईल. तेवढ्यात एका दादाने आम्हाला अक्कलकोटला जायचा सल्ला दिला. मग काय,